नमस्कार, मी अनुष्का. शंखनाद न्यूज चॅनलच्या मराठी बातमीपत्रात आपल्या सर्वांचं परत एकदा स्वागत करते. बघूया आजच्या काही मराठी ठळक बातम्या. रामटेक येथील काँग्रेस उमेदवार रश्मी बर्वे यांची उमेदवारी बाद ठरू शकते हे काँग्रेस पक्षाला माहिती असताना देखील त्यांना काँग्रेसने उमेदवारी दिली. उमेदवारी देऊन फॉर्म भरायला लावलं. त्यानंतर त्यांचं जात प्रमाणपत्र सदोष असल्याचं लक्षात आलं. हे होणार काँग्रेस पक्षाला माहिती होतं असा दावा मनीषा कायंदे यांनी केला आहे. राहुल गांधी नेहमी महिलांसाठी हे करू ते करू म्हणतात. महिलांसाठी मोठ्या मोठ्या गोष्टी करू असं म्हणायचं, मात्र स्वतःच्याच पक्षाच्या महिला उमेदवारासोबत असे कृत्य करून एखादी महिला राजकारणात आल्यावर तिचं खच्चीकरण करायचं ही केवळ काँग्रेस पक्षाची नीती असू शकते, अशी टीका कायंदे यांनी यावेळी केली आहे. बघा, रामटेक मध्ये रश्मी बर्वे यांना उमेदवारी जाहीर केली आणि त्यांना फॉर्म देखील भरायला लावला रामटेक लोकसभा क्षेत्रातून. आणि त्यानंतर लक्षात आलं की त्यांचं जात प्रमाणपत्र आहे जे सदोष आहे. त्या काँग्रेसला माहीत होता असा आमचा दावा आहे. आणि असं असताना देखील इकडे महिलांच्या बाबतीत खूप मोठ्या मोठ्या गोष्टी करायच्या. राहुल गांधी येतात आणि काहीतरी महिलांसाठी हे करू ते करू म्हणतात, पण स्वतःच्याच महिला उमेदवाराबरोबर अशा प्रकारचं कृत्य करायचं, तिचं खच्चीकरण करायचं. एखादी महिला राजकारणात यायला पाहिजे, पण तिचं आल्यानंतर अशा प्रकारे खच्चीकरण करायचं ही केवळ काँग्रेसचीच नीती असू शकते. शंखनाद न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट. संपूर्ण राज्यात सत्तेपासून वंचित राहिलेल्या बहुजनांना सत्तेच्या दालनापर्यंत घेऊन जाण्याची मनीषा मनात बांधून राजकारणात उतरलेली वंचित बहुजन आघाडी हाच बहुजन समाजासाठी सत्ता आणि विकासाचा एक सर्वोत्तम पर्याय असल्याचं मत चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार राजेश बेले यांनी व्यक्त केलं आहे. शंखनाद वृत्तवाहिनीशी बोलताना राजेश बेले यांनी या मतदारसंघातील काँग्रेस व भाजपा उमेदवाराच्या कार्यपद्धतीवर टीका केली. काँग्रेस उमेदवाराच्या घरून फक्त दारूचा व्यवसाय झाला व यांनी स्वतःचे बंगले बांधले. या पलीकडे मतदारसंघाचा थोडाही विकास त्यांना करता आलेला नाही. हीच परिस्थिती भाजपा उमेदवाराची देखील आहे. 30 वर्ष आमदार असूनही त्यांना देखील या जिल्ह्यात विकासाच्या मार्गावर नेता आलेले नाही, असा आरोप राजेश बेले यांनी केला आहे. या परिस्थितीत प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वातील वंचित बहुजन आघाडीचा एक उत्तम पर्याय मतदारांसमोर उपलब्ध आहे. त्यालाच नागरिकांनी संधी द्यावी असं आवाहन देखील राजेश बेले यांनी केलं आहे. वंचित बहुजन आघाडीचे माननीय डॉक्टर बाळासाहेब आंबेडकर यांनी लोकसभे याच्यामध्ये जे संपूर्ण घटकांना योग्यरित्या उमेदवारी दिलेली आहे, प्रत्येक समाजांना योग्य ते मान देण्याचं काम केलेलं आहे. बाळासाहेबांचे जे धोरण आहे, संविधानामार्फत जे इथे संपूर्ण समाज आहे त्यानुसार प्रत्येक समाजाला संसदेत जाण्याचा अधिकार आहे. त्या चालनेला घेऊन आणि संविधान वाचवण्याच्या हितासाठी मी लोकसभा उमेदवारीमध्ये विजय प्राप्ती करण्याकरिता उतरलेला आहोत. एकीकडे प्रस्थापित पक्षाचे स्वर्गीय बाळूभाऊ धानोरकर यांची मिसेस आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी कुठेही 10 वर्षापासून विकास केलेला नाही. ते येत्या 5 वर्षापासून आमदार आहे. त्यांच्याच विधानसभा क्षेत्रामध्ये दूषित पाणी पुरवठ्यामुळे युवा पिढी जे देशाचे भविष्य घडवू शकते त्यांच्याच आरोग्यावरती दुष्परिणाम होऊन राहिलेला आहे व त्यांनी कुठेही तिथे विकास केलेला नाही. फक्त 4 बंगले बांधले, अनेक दारूचे दुकानं खोलले आणि करोडपती झाले. कुठेही विकासाची रणधुमाळी दिसलेली नाही. एकीकडे पाहिला महाराष्ट्राचे विकास पुरुष म्हणणारे पालकमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी 20 ते 30 वर्षापासून प्रस्थापित आमदार आणि पालकमंत्री आणि मंत्रिपद सुख भोगले, मोठे मोठे मंत्रिपद भेटले, तरीही जिल्ह्याचा कुठेही विकास नाही. एकीकडे प्रदूषणाने पूर्ण ग्रस्त जिल्हा, आरोग्यामुळे पूर्ण जिल्ह्यातील नागरिक त्रस्त, दुसरीकडे जिल्हा परिषदेच्या शाळा जीर्ण अवस्थेत, कुठेही शाळा दुरुस्ती करण्याकरिता बजेट दिलेला नाही. त्यांनी फक्त बहुजनांच्या पोरांना जिम बांधून दिले, व्यायामशाळा बांधून दिले, कारण की त्यांचे बॉडीगार्ड म्हणून फिरलेले पाहिजे, शिक्षणापासून बुद्धिजीवी झाले नाही पाहिजे
येत्या भविष्यामध्ये त्यांना प्रश्न विचारले नाही पाहिजे. कुठेही विकास केलेला नाही. बांबू प्रशिक्षण केंद्र बांधले, त्यांनीच चौकशी बसवली होती जडल्याची, पण आता ते खंडरूपी आहे. तो करोड रुपयाचा पैसा जनतेच्या मातीमोल झालेला आहे. 600 करोडच्या वरती त्यांनी इव्हेंटमध्ये खर्च केला. हा आमच्या जनतेचा पैसा आहे. तर जनता त्यांना माफ करणार नाही आणि त्यांना ह्या लोकसभेच्या इलेक्शन धुमाडीमध्ये सबक शिकवल्याशिवाय राहणार नाही. गोंदिया जिल्हा शेजारील मध्य प्रदेशातील बालाघाट मंडला येथील घटना सध्या सुरू असलेल्या नक्षल निर्मूलन मोहिमेत सहभागी सुरक्षा दलाच्या जवानांना मोठं यश आलं आहे. मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि छत्तीसगडच्या सीमेलगत मोठा घातपात घडवून आणण्याच्या बेतानं दबा धरून बसलेल्या 35 ते 40 नक्षल असून त्यापैकी 2 नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात बालाघाट पोलिसांना यश आलं. ही घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडली. विशेष म्हणजे या चकमकीत ठार झालेल्या दोन्ही नक्षलवाद्यांवर मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये पोलिसांनी 43 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केलं होतं. या कारवाईमध्ये सुरक्षा दलाच्या जवानांनी मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठाही जप्त केला असून या भागात आणखी काही नक्षलवादी असण्याची शक्यता सुरक्षा दलाच्या जवानांनी वर्तविली आहे. तो जब ये था कि वो कोई बड़ी घटना कारित कर सकते हैं, तो पुलिस पार्टी सर्चिंग में गई उस एरिया में. जब सूचना और पुख्ता हुई तो पुलिस पार्टी ने पुलिस अधीक्षक को सूचित किया. तो बाद में पुलिस अधीक्षक बालाघाट और कमांडेंट होप के नेतृत्व में 2 पार्टियां बनाई गई और फाइनली नक्सलियों के साथ मुठभेड़ होती है. दोनों तरफ से काफ़ी गोलियां चलती हैं और बाद में नक्सली भाग जाते हैं अंधेरे का फ़ायदा उठा के. सुबह जब सर्चिंग की जाती है तो 2 डेड बॉडी रिकवर होती हैं और बाकी और भी कई गोली बाकी नक्सलियों को भी लगी है. काफ़ी उनके घायल होने की भी संभावना है क्योंकि काफ़ी लंबे लंबे बुलेट ट्रेल्स हमें मिले हैं वहाँ पे. काफ़ी बड़ा ग्रुप था उनका, मुझे लगता है 35-40 के आसपास. कितने राउंड फायरिंग नक्सलियों की तरफ से 170 से 200 के बीच में हुई और पुलिस की तरफ से 100 और 130 के बीच में. सामग्री मिली है, जैसे AK-47 वेपन मिला है क्योंकि एक जो महिला नक्सली है वो DVCM रैंक की है, क्रांति उर्फ शाहजंती. उसके ऊपर 29 लाख इनाम है, उनसे AK-47 मिली है. दूसरे जो नक्सली जो यहीं के रहने वाले हैं, गड़े कसा गाँव के, बालाघाट जिले के, उनसे 12 बोर वेपन मिला है. शंखनाथ न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट. रामटेक लोकसभा मतदारसंघाचे मंत्री उदय सामंत यांनी आज आढावा बैठक घेतली. दरम्यान विदर्भातील 10 जागा नक्की निवडून येतील असा विश्वास त्यांनी दर्शविला. रश्मी बर्वे यांचं नामनिर्देशन पत्र रद्द झाले हे काँग्रेसचं षडयंत्र आहे. प्रमाणपत्र रद्द होणार हे माहिती असताना देखील महिला भगिनीला उभं करून घेणं हे काँग्रेसचं षडयंत्र होतं. महायुतीला उमेदवार निवडून येईल, स्वतःला उमेदवारी नसताना सक्रिय आहे. पूर्ण ताकद महायुतीच्या माध्यमातून सक्रिय आहे. महायुतीला बदनाम करण्याचे काम सुरू आहे. राजू पारवे हे लोकसभेत जातील यात शंका नाही असा विश्वास त्यांनी दर्शविला. काल आणि आज मी रामटेक लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर आहे. आदरणीय तुमाणे साहेब देखील पत्रकार परिषदेला उपस्थित आहेत. काल दिवसभर रामटेक आणि विशेषतः विदर्भातल्या सगळ्याच मतदारसंघाचा आढावा घेतल्यानंतर एक लक्षात आलं की विदर्भामध्ये ज्या 10 खासदारकीच्या जागा आहेत या 10च्या 10 जागा या महायुतीच्या निवडून येतील अशा पद्धतीचं चित्र संपूर्ण विदर्भामध्ये आहे. विदर्भामध्ये असलेली उष्णता आपल्या सगळ्यांना माहिती आहे. राजकीय उष्णता देखील वाढलेली आहे. पण महायुतीच्या समोरचे जे सगळे उमेदवार आहेत हे निष्प्रभ झालेले उमेदवार आहेत. त्याच्यामुळे 10ही आमचे विदर्भातले उमेदवार हे फार मोठ्या मताधिक्यानं निवडून येतील आणि माननीय नरेंद्र मोदी साहेबांचा जो संकल्प आहे 400 पारचा याच्यामध्ये विदर्भाचे हे 10ही उमेदवार असतील याची पूर्ण खात्री व्यासपीठावरच्या आमच्या सगळ्याच आमच्या मित्रपक्षाच्या आणि महायुतीच्या पदाधिकाऱ्यांना आहे. काल आढावा घेत असताना अजून जे जाणीवपूर्वक आमच्या लक्षात आलं की रामटेकच्या जागेच्या संदर्भामध्ये प्रमाणपत्र जे रद्द झालेलं आहे महायुतीच्या समोरच्या उमेदवाराचं
काल पूर्ण त्या मतदारसंघाचा दौरा केल्यानंतर एक लक्षात आलं की हे पूर्णतः काँग्रेसनं केलेलं षडयंत्र आहे. एक महिला भगिनी उभी करायची, तिचं स्वतःचं सर्टिफिकेट आहे की नाही हे देखील राष्ट्रीय पक्षानं बघायचं नाही. तिला उभं करून तिचं प्रमाणपत्र रद्द होणार आहे हे माहिती असताना देखील निवडणुकीच्या प्रोसेसमध्ये त्यांना आणायचं आणि प्रमाणपत्र रद्द झाल्यानंतर त्याचं खापर विरोधकांवर फोडायचं. ही एक स्ट्रॅटेजी करून काँग्रेसनं त्या महिला भगिनीचा आमच्या फॉर्म बाद केला. परंतु जी काल मला माहिती मिळाली, आपल्याला देखील माहिती असेल, माझ्यापेक्षा आपल्याला चांगलं माहिती असेल की त्यांचा फॉर्म भरल्यानंतर तातडीनं एबी फॉर्म हा नागपूरमध्ये आलेला होता. तो कोणाकडे आला होता, तो काँग्रेसच्या कुठच्या आमदारांकडे होता, कुठच्या नेत्याकडे होता, हे माझ्यापेक्षा तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. मग जर आपला उमेदवार हा डिस्क्वालिफाय होणार आहे हे माहीत होतं, तर नाहक उमेदवाराची बदनामी करण्यासाठी निवडून येणं न येणं हा नंतरचा प्रश्न आहे. परंतु महिला भगिनीला आम्ही तिकीट दिलं आणि तिचं प्रमाणपत्र रद्द झालं, याचं खापर विरोधकांवर फोडायचं ही रणनीती करून काँग्रेसनं जाणीवपूर्वक त्यांचा फॉर्म बाद होणार आहे माहीत असताना देखील त्यांना उमेदवारी दिली. आणि उमेदवारी दिल्यानंतर देखील पर्यायी एबी फॉर्म हा नागपूरमध्ये त्यांनी तयार ठेवलेला होता. आणि हे मी सांगत नाहीये, म्हणजे हे मी शिवसेनेचा किंवा महायुतीचा मंत्री आहे म्हणून मी काही सांगत नाही. परंतु काल लोकांकडनं जे मी ऐकलेलं आहे, विशेषतः महिला भगिनींकडनं जे मी ऐकलेलं आहे, त्यांनी मला स्पष्ट सांगितले की हा एक कुटील डाव होता आणि तो काँग्रेसचा होता. शंखनाथ न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी. काळे आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshhospital.com.